T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तानचा महामुकाबला होणार आहे। श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे। कर्णधार सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या आणि बुमराहच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये आज हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे। एका बाजूला तगडी फलंदाजी तर दुसऱ्या बाजूला तगडी गोलंदाजी असे समसमान बलाबल। ज्या सामन्यात फक्त धावांचा पाऊस पडत नाही तर काळजाचे ठोकेही चुकतात अशी लढत म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान। दोन्ही संघांनी विजयासाठी प्रतिष्ठाच नाही तर सर्वस्व पणाला लावलंय। कोलंबोतील प्रेमदासा मैदानावर होणाऱ्या या लढतीत खरी काटेकी टक्कर अपेक्षित आहे। भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होणार आहे। T20 विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ 8 वेळा आमने-सामने आले आणि यामध्ये भारतानं 7 सामने जिंकले तर पाक संघाला केवळ 1 सामना जिंकता आलाय। भारत-पाकिस्तान लढत केव्हा झाल्यात पाहूयात। 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या सामन्यात भारत विजयी झाला। 2007 मध्येच दक्षिण आफ्रिकेमध्ये जो अंतिम सामना झाला त्यात भारत 5 धावांनी विजयी झाला। 2012 मध्ये कोलंबोमध्ये झालेल्या सामन्यात भारत 8 विकेट्सनं विजयी झाला। 2014 मध्ये मिरपूरमध्ये झालेल्या सामन्यात भारत 7 विकेट्सनं विजयी झाला। 2016 मध्ये कोलकातामध्ये झालेल्या सामन्यात भारत 6 विकेट्सनं विजयी झाला। 2021 मध्ये दुबईमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तान 10 विकेट्सनं विजयी झाला। 2022 मध्ये मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यात भारत 4 विकेट्सनं विजयी झाला। 2024 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झालेल्या सामन्यात भारत 6 धावांनी विजयी झाला। काही दिवसांपूर्वी बांगलादेश स्पर्धेबाहेर गेल्यानंतर पाकनेही भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची भूमिका जाहीर केली होती। मात्र आयसीसी आणि पीसीबीच्या चर्चेनंतर पाकनं अखेर बहिष्कार मागे घेतला आणि सामन्याचा मार्ग मोकळा झाला। भारतीय संघाची धुरा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर असणार आहे तर हार्दिक पांड्या, ईशान किशन, जसप्रीत बुमराह आणि अभिषेक शर्माच्या खेळीकडे लक्ष असणार आहे। आज होणारा सामना जिंकून कोणता संघ थेट सुपर 8 मध्ये जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। कोलंबोत होणाऱ्या भारत-पाक सामन्यावर पावसाचं सावट आहे। काल कोलंबोमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली होती। आज होणारा सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण मिळणार आहे।